नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. मी धनंजय पळसुले अजरामर दिगंत कीर्ती या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज फाल्गुन शुक्ल दशमी गुरुवार 26 फेब्रुवारी 2026 रोजी या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला आनंद होत आहे. ज्योतिष, अध्यात्म आणि आयुर्वेद या विषयांशी निगडीत असणाऱ्या विषयांवर ही व्याख्यानमाला असेल आणि हे या व्याख्यानमालाचं दुसरं पुष्प आहे. दर महिन्याच्या साधारणपणे चौथ्या आठवड्यामध्ये एखाद्या दिवशी त्याच्यामध्ये मग शनिवार आणि रविवार वगळून हे आपली व्याख्यानमाला होईल आणि वेगवेगळे मान्यवर वक्ते आपण बोलवणार आहोत. आणि यासाठी आपल्याला आपले सर्वांचे लाडके आदरणीय सर पंडित विजय जकातदार सर हे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. तर ही व्याख्यानमाला याचं हे दुसरं पुष्प सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी आता जास्त वेळ न घालवता आपले ज्या मुख्य वक्ते आहेत आजच्या त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेले आहेत ज्योतिष पंडित सौ स्नेहल निशिकांत अभ्यंकर मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. मॅडमचा थोडक्यात परिचय सांगतो. त्यांनी गणित या विषयामध्ये BSc शिक्षण घेतलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये फलज्योतिष अभ्यास मंडळ आणि फलज्योतिष संशोधन मंडळ या संस्थेकडून त्यांनी संशोधनात्मक पदव्या घेतलेल्या आहेत. ज्यामध्ये ज्योतिष विचारात त्यांचा करताना विषय होता दीर्घायू वैवाहिक जीवन. ज्योतिष भास्करसाठी त्यांचा विषय होता पदवी शिक्षणातील अपयश. आणि अलीकडेच म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी यशस्वीरित्या ज्योतिष पंडित हे पूर्ण केलेलं आहे. मॅडम त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद सर. आणि ज्योतिष पंडितचा विषय होता कालमापन, शस्त्रक्रिया, नोकरी आणि विवाह. याचबरोबरीने गेल्या 18 वर्षांपासून प्रथमेश ज्योतिष संस्था ठाणे या संस्थेकडून सह अध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत. ज्योतिष विषयक विविध विषयांवर कुंडलीच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि समुपदेशन आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे आणि शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित विवाह व संतती योग या ग्रंथाच्या लिखाणातील सहभागासाठी ज्योतिष मार्तंड या पदवीने त्या सन्मानित आहेत. ओनामा, ग्रहांकित, मणिपुष्पक यासारख्या ज्योतिष विषयक मासिकांतून त्यांनी वेळोवेळी लिखाण केलेले आहे. अनेक ज्योतिष अधिवेशने आणि झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध विषयांवर व्याख्यानं दिली आहेत. याचबरोबरीने ज्योतिषशास्त्राची बाराखडी 1 व 2 तसेच ज्योतिषशास्त्रातील 27 अभिजित लेख या 3 पुस्तकांच्या त्या सहलेखिका आहेत. आज मॅडमचा विषय आहे चतुर्विध पुरुषार्थ. तर हा चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे काय आणि शास्त्राशी तो कसा निगडीत आहे आणि शास्त्राच्या माध्यमातून तो कसा पाहावा याच्याबद्दल आपल्याला अत्यंत ओघवत्या भाषेत आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम मी आपल्याला स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. माझ्या गुरु सौ आरती घाटपांडे मॅडम, पंडित श्री विजय जकातदार सर आणि श्री अनंत मराठे सर यांना माझा मनपूर्वक नमस्कार. तसंच आजच्या या व्याख्यानमालेचे आयोजक संस्था आणि त्यांचे संचालक तसंच इथे उपस्थित असलेले सर्व ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष प्रेमी यांना सुद्धा माझा सादर प्रणाम. चतुर्विध पुरुषार्थ. भारतीय तत्वज्ञानामध्ये हे चतुर्विध पुरुषार्थ सांगितलेले आहेत की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे पुरुषार्थ आहेत ही सगळी मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्ट आहेत आणि ही उद्दिष्ट पूर्ण करतच माणसाचा सगळा जीवन प्रवास हा चालू असतो. पण यातला पुरुषार्थ म्हणजे काय? तर पुरुषार्थ म्हणजे केवळ शारीरिक पराक्रम नाही तर जीवनामध्ये कर्तृत्व गाजवणं, पण त्याचबरोबर मानवी अस्तित्वाची भौतिक आणि आध्यात्मिक गरज योग्य मार्गाने पूर्ण करणं
हा अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. हे चारही पुरुषार्थ आपल्या सर्वांच्या जीवनाचे प्रमुख आधार आहेत. मग हे काय आहेत? तर धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे नैतिकता, कर्तव्य, नीतिमूल्य आणि योग्य आचरण. तर अर्थ म्हणजे संपत्ती, समृद्धी, सन्मार्गाने धन प्राप्त करणं, आपली आर्थिक सुरक्षा आणि आपलं भौतिक यश. आणि काम म्हणजे काय? तर कामना, इच्छा. पण या इच्छा नैतिक मर्यादांमध्ये राहून पूर्ण करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि मोक्ष म्हणजे काय? तर मुक्ती, आपली आध्यात्मिक प्रगती, आत्मसाक्षात्कार आणि जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती. खरं तर आत्मा जेव्हा गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचं उद्दिष्ट असतं मोक्ष प्राप्ती. पण जन्माला आल्यानंतर तो धर्म, अर्थ आणि काम या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा अडकत राहतो. हे जे 3 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ आणि काम, हे एकमेकांशी संबंधित आहेत. आपण म्हणजे काय? तर अर्थ आणि काम हे जर धर्माधिष्ठित असले तरच तुम्हाला ते सुख प्राप्त करून देऊ शकतात. तसंच कामोपभोगाच्या वस्तू आणि धर्म कार्यामध्ये केले जाणारे यज्ञ याग किंवा दान धर्म किंवा वेगवेगळ्या ज्या तीर्थयात्रा आहेत या सगळ्यासाठी आपल्याला धनाची आवश्यकता असते. तसंच कामपूर्ती न झालेला माणूस सहजासहजी अध्यात्म साधनेमध्ये रमू शकत नाही. मग हे जे 4 पुरुषार्थ आहेत ते कुंडलीच्या 12 भावातनं कसे व्यक्त होतात ते आपण बघणार. असं पाहिलं तर कुंडलीचे जे 12 भाव आहेत त्या सगळ्या भावांची स्वतःची अशी स्वतंत्र कारकत्व सांगितलेली आहे. पण तरी सुद्धा शास्त्रामध्ये विशिष्ट भावांचे काही गट सांगितलेले आहेत की ज्यांच्यामध्ये काही समान धागा आहे किंवा काही गुणसाधर्म्य आहे. म्हणजेच उदाहरणार्थ आपले कुंडलीतली जी केंद्रस्थानं आहेत, कोणस्थानं आहेत, त्रिकस्थानं आहेत, त्याच पद्धतीमध्ये ह्या 12 भावांची विभागणी 4 त्रिकोणात सुद्धा केलेली आहे. आणि हे 4 त्रिकोण या चतुर्विध पुरुषार्थांचं कुंडलीमध्ये प्रतिनिधित्व करतात. मग कुंडलीचा कोणताही भाव, त्यापासून येणारा 5वा आणि 9वा भाव या 3 भावांनी मिळून ह्यातला प्रत्येक त्रिकोण तयार होतो. मग हे 4 त्रिकोण कोणते आहेत? तर धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण. आता ह्यातला पहिला त्रिकोण धर्म त्रिकोण हा तयार होतो कुंडलीच्या लग्न, पंचम आणि नवम या 3 भावांनी मिळून. आणि या भावामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येतात अग्नितत्वाच्या मेष, सिंह आणि धनु या राशी. आता मुळामध्ये धर्म हा जो शब्द आहे तो मूळ संस्कृत धातू ध्रुव ह्यापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे धारण करणं. मग प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या अशा काही धारणा असतात की ज्या त्याच्या आचार विचारातून आपल्याला बघायला मिळतात. तसंच समाज सुद्धा एकत्रितपणे काही मूल्यांची, नैतिक मूल्यांची धारणा करून एक विशिष्ट आचार पद्धती ठरवतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने समाजात वागताना, वावरताना पाळायची नैतिक आचरण नियमावली म्हणजे धर्म असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय की धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नाहीये किंवा आपण एखादा पंथ म्हणतो किंवा विशिष्ट रिलिजन या अर्थाने आपण धर्माकडे बघतो. पण यात सुद्धा तुम्ही बघितलं तर कोणताही पंथ बनतो तो सुद्धा काय आहे की विशिष्ट आचारांनी युक्त असलेले समाज गट एकत्र येऊनच तो बनलेला असतो. पण ज्या धारणा समाजाला आधार देतात तो धर्म. तसंच वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी निभावणं हा पण धर्मच आहे. सत्य, अहिंसा, माणुसकीने वागणं, आपली स्वतःची कर्तव्य, नेमून दिलेली कामं निष्ठेने आणि प्रामाणिकपणे बजावणं हा पण धर्मच आहे. त्यामुळे थोडक्यात धर्म म्हणजे काय तर आपल्या जीवनाला, समाजाला आणि सगळ्या विश्वाला योग्य
आणि सुव्यवस्थित मार्गावर टिकवून ठेवणारी आचरणांची नियमावली असं एक आपण मिनिट मॅडम, मॅडम जरा एक मिनिट. शिवाजी शिंदे, तुमचा माईक ओपन आहे, तो बंद करा. डिस्टर्ब होतोय सगळ्यांना, बोलू नका. आपला माईक बंद ठेवा आणि सगळ्यांनी आपले माईक बंद ठेवा. व्याख्यान देणाऱ्याला डिस्टर्ब होतं, ऐकणाऱ्यालाही डिस्टर्ब होतं. सॉरी मॅडम, डिस्टर्ब झालं तुम्हाला. कंटिन्यू करा. नाही, बरोबर आहे. ओके. तर हा जो पहिला त्रिकोण आहे धर्म त्रिकोण, त्याला दुसरं नाव दैव त्रिकोण असंही दिलेलं आहे. कारण काय, ह्या त्रिकोणामध्ये जे भाव येतात आणि त्या भावांनी दर्शवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या दैवानी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे आपलं त्यावर काही नियंत्रण नसतं. त्या जशा प्राप्त झाल्यात तशा स्वीकारणं हे आपल्या हातात असतं. आता यातला जो पहिला भाव आहे तो आहे लग्न भाव. आपल्या जन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावरती जो राशीबिंदू उदित झालेला असतो त्याला लग्न अशी संज्ञा आहे. हे लग्न किंवा हा लग्न भाव हा सगळ्या भावांमध्ये अतिशय महत्वाचा आहे. कारण आपल्या पूर्वकर्मानुसार जन्माला येताना आपण काय घेऊन आलेलो आहोत, तसंच आपल्या जन्माला येण्याचा उद्देश काय आहे हे दर्शवणारा हा भाव आहे. तसंच आपलं शारीरिक अस्तित्व म्हणजे हा लग्न भाव आहे. पण असं असलं तरी सुद्धा कोणत्या वेळेला जन्म घ्यायचा किंवा कोणत्या मातापित्यांच्या पोटी जन्म घ्यायचा ह्यावर आपला काही अधिकार नाही किंवा आपलं नियंत्रण नाही. तसंच आपलं व्यक्तिमत्व कसं असावं, आपलं रंगरूप कसं असावं हे सुद्धा आपल्याला ठरवायचा काही अधिकार नाही. यातला दुसरा भाव म्हणजे पंचम भाव. या भावावरून बघितल्या जाणाऱ्या आपल्या अंगातल्या ज्या बौद्धिक क्षमता आहेत त्या सुद्धा आपल्याला पूर्वकर्मानुसारच प्राप्त झालेल्या असतात. तसंच या स्थानावरून संततीचा विचार होतो. मग संतती होणं न होणं ही गोष्ट सुद्धा दैवाधीन आहे. या त्रिकोणाचा तिसरा भाव म्हणजे नवम स्थान, अर्थात आपलं भाग्यस्थान येते. म्हणजेच या जन्मात आपल्याला भाग्याची साथ कशी असणार आहे हे दर्शवणारा भाव आहे. पण हे भाग्य म्हणजे काय आहे, तर आपल्या पूर्वजन्मातल्या कर्मांचा परिपाक आहे. त्यामुळे ते कर्म सुद्धा बदलणं हे आपल्या हातात नाही आणि म्हणूनच या त्रिकोणाला दैव त्रिकोण असं म्हटलेलं आहे. तर यातल्या नवम भावावरून धर्माबद्दलची भावना, निष्ठा याचा विचार केला जातो. तसंच वेगवेगळ्या ज्या धार्मिक यात्रा आहेत, तीर्थयात्रा आहेत, या सुद्धा या भावावरूनच बघतात. आपल्या हातून काही दान धर्म होणार का किंवा काही पुण्यकर्म घडणार आहे का याचा सुद्धा अंदाज नवम स्थानावरून येतो. तसंच जेव्हा एखादी व्यक्ती संन्यास घेते त्यासाठी पण हा भाव महत्वाचा आहे. कारण संन्यास घेताना आपलं घरदार, आपले आई वडील, आपल्या कुटुंबापासून दूर जावं लागतं. एवढंच काय की आपल्या माता पित्यांनी आपल्याला जे काही नाव दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्याचा त्याग करावा लागतो. मग हा जो त्याग आहे किंवा कुटुंबापासून, घरापासून दूर जाणं आहे हे नवम स्थान दर्शवते. कारण नवम स्थान हे आपल्या चतुर्थ स्थानाचं षष्ठ स्थान आहे, तर ते द्वितीय स्थानाचं म्हणजेच कुटुंब स्थानाचं अष्टम स्थान आहे. यातला पंचम भाव जो आहे तो या धर्मत्रिकोणाचा गाभा आहे. त्यावरून आपली नैमित्तिक उपासना, नामस्मरण, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र यांचा विचार केला जातो. आता हे ह्या त्रिकोणात येणारे जे तीनही भाव आहेत ते परस्परांना सहाय्य करणारे असतात. म्हणजे काय की लग्न भावावरून आपण विचार करतो जातक, त्याचं स्वतः तो जातक, त्याचं व्यक्तिमत्व, त्याच्या महत्वाकांक्षा, त्याची जीवनातली उद्दिष्ट, मग हे सगळं पूर्ण करण्यासाठी त्याला साथ असते ती त्याच्या बुद्धीची आणि त्याच्या इच्छाशक्तीची. मग ह्या गोष्टी पंचमावरून बघितल्या जातात. तसंच जीवनामध्ये कोणतंही कर्म करताना आपल्याला भाग्याची साथ ही आवश्यकच असते. तसंच हे जे भाग्यस्थान आहे ते पंचमाचं पंचम असल्यामुळे पंचमाच्या कारकत्वांना पूर्णत्व देण्यासाठी सहाय्यभूत होतं. तर लग्नस्थान हे पंचमाचं भाग्य म्हणून त्याला मदत करत असतं.
यातली पंचम आणि नवम स्थानं ही कोणस्थानं म्हणून ओळखली जातात. ती लक्ष्मी स्थानं पण आहेत आणि ती योगकारक स्थानं आहेत, सगळ्यात शुभ स्थानं आहेत. त्यामुळे या स्थानात पडलेल्या ग्रहांना शुभत्व प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. तसंच या भावांचे स्वामी म्हणजेच कोणेश ज्या भावात पडतात तिथे सुद्धा शुभत्व निर्माण करतात. लग्नस्थान हे तर काय आहे की केंद्रस्थान पण आहे आणि कोणस्थान पण आहे. म्हणजेच या स्थानाला एक वेगळं विशेष महत्व आहे. लग्नेश ज्या स्थानात पडतो किंवा ज्या त्रिकोणात पडतो त्यावरून त्याच्या जीवनाचा उद्देश काय असेल हे आपल्याला साधारण समजू शकतं. कारण त्या भावांनी दर्शवलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्याची जीवनामध्ये सतत धडपड चालू असते. लग्नात पडलेल्या ग्रहांना सुद्धा खूप महत्व आहे, कारण हे ग्रह ज्या भावांचे स्वामी होतात त्या भावांवरती जातकाचा कंट्रोल असतो. म्हणजेच त्या भावकारकत्वांना हाताळण्याची क्षमता त्या जातकाकडे असते. आपला धर्म, आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे ओळखून कठीण काळातही समाजामध्ये ठामपणे वावरणं, टिकून राहणं हे खूप अग्निदिव्यच असतं. त्यासाठी आपल्याला आपल्या अंतरंगाची किंवा आपल्या आचार विचारांची शुद्धता आवश्यक असते. तसंच धडाडी, आत्मविश्वास ह्याचीही गरज असते. मग हे सगळं पुरवणाऱ्या राशी कोणत्या आहेत तर त्या अग्नितत्वाच्या राशी आहेत. आणि म्हणूनच धर्म त्रिकोणामध्ये तिथून गॅप येईल, हा असंच राहील, ही गॅप आहे. धर्म त्रिकोणात जे भाव येतात तिथे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये मेष, सिंह आणि धनु ह्या अग्नितत्वाच्या राशींची योजना केलेली आहे. अग्नितत्वाकडे जाज्वल्य अभिमान आहे. त्यामुळे धर्माबद्दलचा अभिमान. प्रशांत जी नावाचे कोण आहेत? आपला माईक बंद करा. किती प्रत्येकाला वेगळं सांगायचं का? प्रशांत जी असं नाव आहे, आपला माईक बंद ठेवा. तुमच्या घरातलं इथं ऐकायला येतंय, व्याख्यान देणार डिस्टर्ब होतंय. प्रत्येकाला वेगळं सांगायला लागतं का? मग नाही खरं तर अग्नितत्वाकडे जाज्वल्य अभिमान आहे आणि त्यामुळे धर्माबद्दलचा अभिमान आणि निष्ठा या अग्नितत्वाच्या राशी आपल्याला दर्शवतात. त्यामुळे ज्यांचा धर्म त्रिकोण हा सुस्थितीत असतो अशा व्यक्ती आपली स्वतःची कर्तव्य, जबाबदाऱ्या व्यवस्थित ओळखून असतात आणि त्याप्रमाणे समाजात वावरताना सुद्धा त्यांच्याकडून नैतिक मूल्यांची जपणूक देखील झालेली आपल्याला बघायला मिळते. आता हा त्रिकोण झाल्यानंतर दुसरा त्रिकोण आहे तो अर्थ त्रिकोण, आणि हा त्रिकोण तयार होतो कुंडलीच्या द्वितीय, षष्ठ आणि दशम या 3 भावांनी मिळून. आपल्या किमान गरजा भागवण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी सगळ्यांनाच आपल्याला अर्थाची म्हणजे धनाची आवश्यकता असते. सर्वसामान्यपणे प्रत्येकालाच भौतिक आणि ऐहिक जीवनातल्या गोष्टींची जास्त अपेक्षा असते. म्हणजे काय की प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्याकडे भरपूर पैसा हवा, मला चांगली नोकरी हवी, माझ्याकडे चांगलं घर हवं, माझ्या हातात सत्ता हवी. हे सगळं मिळवण्यासाठी त्याची अखंड धडपड चाललेली असते. मग ही सगळी संपत्ती, सुबत्ता, सत्ता पुरवणाऱ्या राशी कोणत्या आहेत आणि निर्माण करणाऱ्या राशी पण त्याच आहेत की ज्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. आणि म्हणूनच कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये ह्या भावात येतात त्या पृथ्वी तत्वाच्या वृषभ, कन्या आणि मकर ह्या राशी. आपलं जे द्वितीय स्थान आहे ते आपला धनाचा कोश आहे, आपला खजिना आहे आणि या खजिन्यामध्ये विविध माध्यमातून पैसा जमा होत असतो. पण हा खजिना भरण्यासाठी त्याला षष्ठ स्थान म्हणजेच नोकरी आणि दशम स्थान म्हणजेच व्यवसाय, आपलं कर्म ह्याची जोड असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की स्वकर्तृत्वावर कष्टाने, प्रामाणिकपणे, सरळ मार्गाने पैसा मिळवावा असं त्यात सांगितलेलं आहे. म्हणजेच अर्थाला धर्माची बैठक असावी हे शास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे जेव्हा अर्थ त्रिकोणाचा धर्म त्रिकोणाशी शुभसंबंध असतो तेव्हा ती व्यक्ती सदाचाराने चांगल्या मार्गाने धन कमावते.
आता ह्यातली जी 2 स्थानं आहेत, षष्ठ आणि दशम स्थानं, ही उपचय स्थानं आहेत. त्यामुळे माणसाला ती सतत कार्यरत ठेवणारी, उद्योगरत ठेवणारी स्थानं आहेत. आपण म्हटलं की ह्या त्रिकोणामध्ये पृथ्वी तत्वाच्या राशी येतात, कारण ह्या राशी व्यापारी वृत्तीच्या राशी आहेत, देवघेव करणारे आहेत, फायदा तोट्याचा विचार करणाऱ्या राशी आहेत आणि म्हणूनच त्या अर्थकारणाला सपोर्ट करतात. आता आपलं जे द्वितीय स्थान आहे त्याच्यावरून आपण वाणीचा, वाचेचा विचार करतो, आपलं बोलणं त्याच्यावरून बघितलं जातं. मग कालपुरुषाच्या कुंडलीत इथे येते वृषभ ही जलतत्वाच्या शुक्राची रास, म्हणूनच त्याचा जो गोडवा आहे किंवा त्याची जी गोड वाणी आहे तीच व्यापारासाठी उपयोगी पडणारी असते. तसंच षष्ठात येणारी बुधाची कन्या रास ही तर शिस्तीची आणि चोख हिशोबाची रास आहे आणि दशमात येणारी मकर ही शनीची रास, कष्टाला न डगमगणारी आणि व्यवहार ज्ञानी अशी रास आहे आणि म्हणूनच ह्या पृथ्वी तत्वाच्या राशी ह्या अर्थ त्रिकोणाला सहाय्य करणाऱ्या असतात. आता अर्थ त्रिकोणावरून आपल्याला जातकाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेता येतो, तसंच त्यातल्या चढ उताराचा पण अंदाज देता येतो. मग द्वितीय स्थानात पडलेले जे ग्रह असतात ते आपल्याला दर्शवत असतात की तुम्हाला धन कुठल्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. तसंच द्वितीयेश म्हणजे धनेश ज्या भावात पडतो त्या भावाच्या कारकत्वाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. ह्यातलं दशमस्थान हे तर आपलं कर्मस्थान आहे आणि आपलं कर्म हीच समाजात आपली ओळख असते. लग्नबिंदू खालोखाल ह्या दशमबिंदूला अतिशय महत्व आहे. लग्नबिंदू येतो दैव त्रिकोणात, त्यामुळे दैवाने घेऊन आलेल्या गोष्टी बदलण्याची आपल्याला मुभा नाही, पण कर्माला मात्र नियतीने स्वातंत्र्य दिलेलं आहे, म्हणजेच कर्म करणं आपल्या हातात आहे. त्यामुळे दैवाने जर कार्यामध्ये कमतरता आलेल्या असतील तर त्याला सुयोग्य कर्माची जोड देऊन सुयोग्य वळण देता येतं. षष्ठ स्थान हे दशमाचं भाग्यस्थान आहे, म्हणजेच आपलं कर्माचं भाग्य आहे, आपल्या व्यवसायाचं भाग्य आहे. मग व्यवसायामध्ये जर आपल्याला यश हवं असेल तर हे षष्ठ स्थान बलवान असणं गरजेचं आहे. तसंच व्यवसायासाठी लागणारी जी कर्जाची उपलब्धता असते त्याचा विचार सुद्धा या षष्ठ स्थानावरूनच केला जातो. यानंतरचा तिसरा त्रिकोण जो आहे तो म्हणजे काम त्रिकोण. काम म्हणजे काय तर कामना, इच्छा, वासना. प्रत्येक माणसाला जीवनात काहीतरी मिळवायची इच्छा असते, प्रत्येकाची काहीतरी स्वप्न असतात, ध्येय असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड चालू असते. मग ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत, कामना आहेत, त्याचा विचार ज्या त्रिकोणावरून होतो तो कामत्रिकोण आणि हा त्रिकोण बनतो कुंडलीतल्या तृतीय, सप्तम, एकादश या 3 भावांनी मिळून आणि कालपुरुषाच्या कुंडलीत इथे येतात वायुतत्वाच्या मिथुन, तूळ आणि कुंभ या राशी. आता सर्वसाधारणपणे काम हा शब्द जो आहे तो बरेचदा वापरला जातो किंवा त्याच्या मागचा अर्थ बघितला जातो, तो सेक्शुअल डिझायर या अर्थाने. अर्थात ते योग्य आहेच, कारण प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये परस्परांबद्दल आकर्षण वाटणं ही एक नैसर्गिक भावना आहे आणि ही कामेच्छा किंवा सेक्शुअल डिझायर जी आहे ती इतर प्राण्यांपेक्षा माणसासाठी एक विशेष बाब आहे आणि वंशवृद्धीसाठी तर ती आवश्यक आहे. पण असं असलं तरी सुद्धा या कामेच्छेला धर्माचं, कायद्याचं काहीतरी बंधन असलं पाहिजे. म्हणजेच ही कामपूर्ती किंवा इच्छापूर्ती ही कायदेशीर मार्गाने व्हावी ह्यासाठीच विवाह संस्था निर्माण झाली. त्यामुळे विवाह आणि वैवाहिक जीवन ह्याचा विचार करताना कामत्रिकोण हा महत्वाचा होतो. आता ह्या त्रिकोणातलं जे सप्तम स्थान आहे ते कामत्रिकोणाचा गाभा आहे. त्यामुळे अंतरंगातली प्रणय भावना, त्यापासून मिळणारा आनंद, सुख, दुःख आणि एकूणच वैवाहिक जीवनाची स्थिती विचारात घेताना हा सप्तम भाव महत्वाचा असतो. तृतीय स्थान हा तर कामत्रिकोणाचा आरंभ स्थान आहे.
आणि माणसाच्या सगळ्या वासनांचा जो उगम आहे तो या भावामध्ये सांगितलेला आहे. आणि तिसरं स्थान म्हणजे एकादश स्थान अर्थात आपलं लाभस्थान. जीवनातल्या सर्व प्रकारचे लाभ ह्या भावावरून आपण विचारात घेतो. त्यामुळे जीवनातला आनंद, मौज मजा याचा सुद्धा विचार यावरून केला जातो. एकूणच काय की माणसाच्या सगळ्याच इच्छापूर्तींचं हे स्थान आहे. मग आता विवाहाचा विचार ह्या त्रिकोणावरून करताना तो कशा पद्धतीने केला जातो ते आपण थोडक्यात बघूया. की हा विचार करताना यातलं जे सप्तम स्थान आहे ते महत्वाचं प्रमुख स्थान आहे. त्यामुळे त्यात पडलेल्या ग्रहांच्या स्थितीवरून, त्यांच्या शुभ अशुभ स्थितीवरून किंवा त्या ग्रहांच्या गुणधर्मानुसार जातकाच्या जोडीदाराचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. पण मुख्यत्वे करून हे स्थान आपल्या लैंगिक भावनांवर परिणाम करणारं असल्यामुळे वैवाहिक जोडीदाराकडून जातकाला मिळणारं शारीरिक सुख ह्या विचारासाठी हे स्थान जास्त महत्वाचं होतं. तसंच जातकाची विवाहाबद्दलची मतं काय आहेत किंवा त्याला जोडीदाराविषयी प्रेम, आपुलकी या भावना आहेत का, त्यांच्यामध्ये काही एकोपा असणार आहे का, किंवा त्यांच्यात काही मतभिन्नता असेल का, दुरावा, घटस्फोट अशासारखे काही प्रसंग त्याच्यातनं आपल्याला दिसतात का. म्हणजे काय की एकूणच वैवाहिक जीवनातलं सुख किंवा त्यातल्या उणीवा यांचा विचार या स्थानावरून केला जातो. आता सप्तमाने दर्शवलेलं हे जे सुख आहे ते आपल्या भाग्यात आहे का, आणि असेल तर ते कधी मिळणार, आणि परत मिळालं तर ते किती काळ टिकणार, हे सगळं दर्शवणारा भाव म्हणजे तृतीय भाव. कारण तृतीय स्थान हे सप्तमापासून 9वं स्थान आहे, म्हणजेच ते सप्तमाचं भाग्यस्थान आहे. आणि म्हणूनच विवाहाचं, वैवाहिक जोडीदाराचं आणि एकूणच वैवाहिक जीवनाचं ते भाग्य दर्शवणारं स्थान आहे. त्यामुळेच विवाह टिकेल का हा विचार करताना आपल्याला या स्थानाचं महत्व लक्षात घ्यावं लागतं. पण हे जे भाग्य आहे ते चांगलं असण्यासाठी जातका इतकीच त्याच्या जोडीदाराची साथ, त्याचं प्रेम किंवा त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कारण हे स्थान सप्तमाचं पंचम स्थान आहे. दोघांमधल्या मैत्रीपूर्ण संबंध दर्शवणारं हे स्थान आहे. आता हे तीनही स्थानं जेव्हा शुभ स्थितीमध्ये असतात तेव्हा वैवाहिक सुख हे चांगल्या पद्धतीत मिळतं. मग त्यासाठी या भावांचं शुभत्व जितकं महत्वाचं असतं तितकेच त्यांचे भावेशही महत्वाचे असतात. त्यामुळे भावेशांची कुंडलीतली जी स्थिती आहे ती ठरवत असते की वैवाहिक जीवन कसं असणार आहे. आता सप्तमाने दर्शवलेलं जे सुख आहे ते आपल्याला किंवा त्यावर आपल्याला फार कमी स्वातंत्र्य आहे. कारण काय तर आपल्या गतजन्मातल्या कर्मांचा प्रभाव त्यावर जास्त आहे. एकूणच आपल्याला जीवनामध्ये मिळणारं जे सुख आहे किंवा दुःख आहे हे आपल्याला 3 कर्मांमुळे प्राप्त होत असतं. एक म्हणजे संचित कर्म, दुसरं प्रारब्ध आणि तिसरं क्रियमाण कर्म. मग हे संचित कर्म म्हणजे काय तर आपल्या गतजन्मातल्या अनेक अपूर्ण राहिलेल्या इच्छा, वासना किंवा आपण गतजन्मात केलेली जी काही चांगली वाईट कर्म आहेत त्यांचं ते गाठोडं असतं असं आपण म्हणू. आणि हे गाठोडं प्रत्येक जन्मामध्ये आपल्या बरोबर येत असतं. मग त्यातली जी कर्म वर्तमान जन्मामध्ये फलित होतात ते आपलं प्रारब्ध ठरतं. आणि हे प्रारब्ध भोगत असताना, उपभोगत असताना या वर्तमान जन्मामध्ये आपण जी काही दुसरी चांगली वाईट कर्म करतो ती क्रियमाण कर्म ठरत असतात. मग आपल्या कुंडलीमध्ये 9वं स्थान हे आपल्या पूर्व पुण्याईचं किंवा पूर्व संचिताचं स्थान आहे. आणि सप्तम स्थान हे या 9माचं लाभस्थान आहे. त्यामुळेच वर्तमान जन्मामध्ये आपल्याला सप्तमाच्या स्थितीवरून आपल्या पूर्व संचितातलं जे कर्म आहे त्यामुळे वैवाहिक सुख कसं लाभणार
ह्याचा एक अंदाज येऊ शकतो. लाभस्थान हे तर नवमाचं तृतीय स्थान आहे. त्यामुळे संचितातलं कर्म फलित होण्यासाठी करावे लागणारे जे प्रयत्न आहे ते दर्शवणार की ज्यामुळे आपल्याला या जन्मात लाभ मिळू शकते. आणि तृतीय स्थान हे तर काय की नवमाच्या समोरच स्थान आहे. त्यामुळे संचित कर्माला थेट प्रतिसाद देणार आणि म्हणूनच ते सप्तमाचं भाग्यस्थान आहे. आता राशींचा जर विचार केला तर कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तमामध्ये येते तूळ रास. तिचा स्वामी आहे शुक्र, जो या विवाह सुखाचा कामसुखाचा कारग्रह आहे आणि तो जलतत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे दुसऱ्यांना आनंद देणं, स्वतः आनंद घेणं, जीवनाच्या सगळ्या अंगांचा उपभोग घेणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. भिन्नलिंगी व्यक्तीमध्ये आकर्षण निर्माण करणं, कामेच्छा निर्माण करणं या मागची प्रेरणा ही या जलतत्वाच्या शुक्राचीच असते. पण ही कामेच्छा फक्त शरीर सुखाचीच नाही तर जीवनातल्या बहुतेक सगळ्या ज्या रजोगुणी इच्छा आहे त्याची ती प्रमुख आधार आहे. मग अशी ही जी सप्तमात येणारी तूळ रास आहे ती अतिशय संवेदनशील अशी रास आहे. आपल्याला माहितीये की तिचं बोधचिन्ह आहे तराजू. मग ह्या तराजूची पारडी जर जास्तच वर खाली व्हायला लागली तर मग वैवाहिक जीवन असमाधानी होण्याची शक्यता निर्माण होते. आता तूळ रास ही आहे वायुतत्वाची आणि तिचा स्वामी शुक्र आहे जलतत्वाचा. जलतत्व हे काय आहे? आनंद देणारं, सुख देणारं, नातं जोडणारं, प्रेम करणारं असं तत्व आहे. आणि वायू तत्व आहे ते देवाणघेवाण करणार आहे. त्यामुळे सप्तमाने दर्शवलेलं जे वैवाहिक सुख आहे किंवा वैवाहिक जीवनातला आनंद आहे त्याच्या आनंदाची देवाणघेवाण करणारी, नातेसंबंध जपणारी अशी ही तूळ राशी आहे. विवाह हे जलतत्वाचं कार्य आहे. मग अशा वेळेला सप्तम स्थानाशी जर दूषित शनीचा संबंध आला तर शनीचं जे वायुतत्व आहे ते ह्या जलाला चुकीवत नेऊ शकतो. तीच गोष्ट अग्नितत्वाच्या मंगळाची की त्याचा जर सप्तमाशी संबंध आला तर त्याच्या उष्णतेमुळे सप्तमातलं जल हे तुम्हाला भाजून टाकणारं उकळतं पाणी बनू शकतं. म्हणजेच थोडक्यात काय तर शनी मंगळाचा सप्तम स्थानाशी आलेला संबंध हा वैवाहिक जीवनामध्ये अशांती निर्माण करणारा ठरतो. आता सप्तमात येणारी तूळ रास ही जितकी महत्वाची आहे तितकीच लाभात येणारी कुंभ रास ही देखील महत्वाची आहे. कुंभ ही स्थिर तत्वाची राशी आहे. तिचा स्वामी आहे शनी. त्यामुळे ती जर शुभ स्थितीमध्ये असेल तर परस्परांमधले दोघांमधले मैत्रीपूर्ण संबंध दीर्घकाळ टिकायला मदत होऊ शकते. तृतीयात येणारी बुधाची मिथुन ही रास सुद्धा महत्वाची आहे. कारण मिथुन ही तर दोघांमधलं कम्युनिकेशन दर्शवणारी रास आहे आणि समोरच्यावर आपल्या गोड बोलण्याने छाप पाडणारी, प्रसन्न आणि खेळकर अशी राशी आहे. त्यामुळे ती जर शुभ स्थितीत असेल तर दोघांमधला संवाद हा सुखसंवाद होण्यास मदत होऊ शकते. नाहीतर मग वैवाहिक जीवन विसंवादी होण्याचीही शक्यता निर्माण होते. त्यामुळेच काय की ही 3 स्थानं आणि ह्या 3 राशी जर कुंडलीमध्ये शुभ स्थितीमध्ये असतील तर तृतीयातल्या मिथुनेसारखी हसत खेळत सुरुवात झालेली वैवाहिक जीवनाची ही सुरुवात सप्तमातल्या तुळेप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये समतोलपणा आणण्यासाठी सहाय्य करते, तर लाभातल्या प्रगल्भ कुंभेप्रमाणे सहजीवनामध्ये स्थिरता आणायला देखील सहाय्यकारी ठरते. आता आपण या त्रिकोणावरून विवाहाचा विचार केला कामत्रिकोण म्हणून, पण हाच कामत्रिकोण इच्छा त्रिकोण किंवा उद्योग त्रिकोण म्हणूनही ओळखला जातो. आपण सुरुवातीला म्हटलं की प्रत्येक माणसाला काहीतरी मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी मग तो शिक्षण घेतो, त्यातून अर्थार्जनाचे वेगवेगळे मार्ग शोधतो, कारण त्याला जगण्यासाठी, त्याचा उपभोग घेण्यासाठी धनाची आवश्यकता असते. मग ही जी त्याची धडपड आहे किंवा हे त्याचे प्रयत्न आहेत ते आपल्याला
या उद्योग त्रिकोणाच्या माध्यमातून समजू शकतात. मग आता उद्योग त्रिकोण म्हणून विचार करताना ह्या त्रिकोणातलं जे तृतीय स्थान आहे ते पराक्रम स्थान म्हणून म्हटलं जातं. मग तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग हे तुमचे प्रयत्न दर्शवणारा भाव म्हणजे हा तृतीय भाव आहे. तर सप्तम स्थान हे कर्मस्थान असलेल्या आपल्या दशमाचं दशमस्थान आहे, म्हणजेच कर्माची पूर्तता दर्शवणार आहे. आणि कर्मामुळे समाजामध्ये आपली जी काही प्रसिद्धी असते, मग ती प्रसिद्धी चांगली असेल किंवा वाईट असेल, कोणतीही असली तरी ती प्रसिद्धी ही पण या सप्तमावरूनच बघितली जाते. तिसरं स्थान लाभस्थान हे तर तृतीयाचं भाग्यस्थान आहे. म्हणजेच काय, तुम्ही केलेल्या प्रयत्नांना मिळणारं यश किंवा अपयश आणि त्यातून तुमची इच्छापूर्ती होणार का हे दर्शवणारं स्थान आहे. तसंच लाभस्थान हे धनासाठी पण एक महत्वाचं स्थान आहे. कारण ह्यावरनं मिळणारा जो पैसा असतो तो तुमच्या कर्माचा कष्टाचा पैसा असतो. तसंच बक्षीस रूपाने मिळणारा पैसा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला मिळणारं आर्थिक सहाय्य किंवा आपल्या वडिलांकडून मिळणारं आर्थिक सहाय्य हे ह्या स्थानावरूनच बघितलं जातं. आता हा जो उद्योग त्रिकोण आहे तो आपल्या अर्थ त्रिकोणाची पूर्तता करणार आहे. म्हणजे काय, तर ह्यातलं जे तृतीय स्थान आहे ते धनाचं धनस्थान आहे. सप्तम स्थान हे दशमाचं दशमस्थान आहे, तर लाभस्थान हे षष्ठाचं षष्ठस्थान आहे. त्यामुळे जर या उद्योग त्रिकोणाला अर्ध त्रिकोणाशी जर शुभ संबंध आला तर मग उद्योग व्यवसायात यश मिळून जातकाला त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत करणारे ते ठरतं. हे जसं आहे तसंच हा उद्योग त्रिकोण आपल्या दैव त्रिकोणाला सुद्धा प्रतिसाद देतो. म्हणजे काय, तर सप्तम स्थान जे आहे ते आपल्या धर्म त्रिकोणातल्या लग्न स्थानाने दाखवलेल्या ज्या जातकाच्या महत्वाकांक्षा आहेत त्याला प्रतिसाद देतं, कारण ते त्याच्या समोरचं स्थान आहे. तर लाभस्थान हे पंचमाच्या समोरचं म्हणून अर्थार्जनाच्या दृष्टीने जे शिक्षण घेतलेलं आहे त्याला प्रतिसाद देतं. तर तृतीय स्थान हे तर भाग्याच्या समोरचं म्हणून प्रयत्नांच्या माध्यमातून भाग्य घडवणारं स्थान आहे. म्हणजेच काय की आपण असंही म्हणू शकतो की धर्माने म्हणजे चांगल्या मार्गाने अर्थ म्हणजे पैसा मिळवण्यासाठी जातकाला सतत उद्योगरत कार्यरत ठेवणारा असा हा उद्योग त्रिकोण आहे. आता आपण हे 3 त्रिकोण बघितले, पण धर्म अर्थ काम हे 3 पुरुषार्थ जरी सिद्ध झाले, साध्य झाले, तरी सुद्धा मोक्ष साधल्याशिवाय माणसाचा जन्म खऱ्या अर्थाने सफल होत नाही. मग हा जो शेवटचा त्रिकोण आहे मोक्ष त्रिकोण, तो कसा तयार होतो, तर कुंडलीच्या चतुर्थ, अष्टम आणि द्वादश या 3 भावांनी मिळून हा तयार होतो. आणि कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये ह्या भावात येतात जलतत्वाच्या कर्क, वृश्चिक आणि मीन या राशी. आता सर्वसामान्य माणूस जो आहे तो अर्थ आणि काम या त्रिकोणातच अडकलेला आपल्याला दिसतो. जो माणूस ऐहिक दृष्ट्या संपन्न आहे तो सहजासहजी अध्यात्म मार्गावरती जाताना आपल्याला दिसत नाही. कारण शेवटी धार्मिकता किंवा आध्यात्मिकता ह्या प्रवृत्ती उपजतच असाव्या लागतात. आणि ज्यांच्याकडे त्या निसर्गता असतात अशा व्यक्ती कधी कोणाला विचारत बसत नाहीत की मी अध्यात्म मार्गावर गेलो तर चालेल का, जाऊ का. ते आपली मार्गक्रमणा स्वतः चालू करतात. आता कुंडलीचे हे जे 4, 8, 12 भाव आहेत की ज्यांच्यामुळे हा मोक्ष त्रिकोण तयार होतो, त्यांची कारकत्व जर तुम्ही बघितली तर लक्षात येईल की ह्या कारकत्वांना ऐहिक आणि आध्यात्मिक असे 2 पदर आहेत. त्यामुळे व्यक्तीचा कल हा नक्की कुठल्या बाजूला असेल हे ठरवणं जरा अवघड जातं. पण मग ते समजून घ्यायचं तर आपल्याला आधी ह्या भावांची कारकत्व काय आहेत ती विचारात घ्यायला लागते. मग काय कारकत्व आहेत, तर चतुर्थावरून आपण बघतो की आपली आई, आपलं घर आणि जी सर्व काही ऐहिक सुख आहेत
त्या सगळ्याचा विचार या स्थानावरून केला जातो. या स्थानाचं नावच मुळी सुखस्थान असं आहे. पण सुखस्थान म्हणताना सुखाचं काही मोजमाप आहे का? की मला एखादी गोष्ट मिळाली तर मी सुखी होणार आहे आणि एखादी गोष्ट नाही मला मिळाली तर मला त्यापासून खूप दुःख होणार आहे. म्हणजे असं ठामपणे आपण काही सांगू शकतो का याबाबत? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण शेवटी सुख आणि दुःख ह्या सापेक्ष भावना आहेत. आता मग अध्यात्म मार्गावर जर एखाद्याला जायचं असेल तर ह्या सगळ्या ज्या भौतिक सुख आहेत त्यांच्यापासून अलिप्त होणं गरजेचं आहे, अलिप्त व्हावं लागतं. चतुर्थ स्थान हे मनाचं पण आहे. म्हणजे काय? मनाने त्यातून बाहेर पडणं आवश्यक असतं. पण आपल्याला जीवनामध्ये अनुभव काय येतो की कितीही सुख मिळाली, माणसाच्या पायाशी कितीही सुख लोळण घेत असली तरी त्याला अजून काहीतरी हवं असतं. त्याच्या इच्छा काही संपत नाही, काहीतरी त्याला सारखं अजून मिळवायचंच असतं. खरं तर उतार वयामध्ये वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असं सांगितलेलं आहे. पण म्हणजे त्याचा अर्थ आजच्या काळामध्ये प्रत्येकानेच काही संन्यास घेऊन बाहेर पडलं पाहिजे असं नाही, किंवा घराबाहेर गेलं पाहिजे असं नाहीये. तर त्यासाठी घरात राहून सुद्धा या ज्या भौतिक सुखाच्या, ऐहिक सुखाच्या, किंवा ही माझी गोष्ट आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, ह्या ज्या मीपणाच्या अटॅचमेंट्स असतात त्या कमी करायला हव्या. म्हणजे ह्या सगळ्यांपासून जर दूर गेलं तरच आपलं मन स्थिर होणार आहे. आणि यासाठी चतुर्थावरून मन स्वस्थ राहण्यासाठी प्राणायामाचा विचार सांगितलेला आहे. आता चंद्र हा मनाचा कारक आहे, तसा चतुर्थाचा पण कारक ग्रह आहे. त्यामुळे या दृष्टीने कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती ही सुद्धा महत्वाची असते. आता जसं सुखापासून अलिप्त होणं हे गरजेचं असतं, तितकंच आपल्या जीवनामध्ये येणारी दुःख, संकट किंवा येणाऱ्या वाईट घटना हा सुद्धा आपल्या जीवनाचाच एक भाग आहे, याचा स्वीकार करणं आणि त्यापासून विचलित न होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने अध्यात्म मार्गावरती आपला प्रवास सुरू होऊ शकतो. आता ह्या त्रिकोणातला दुसरा भाव म्हणजे अष्टम भाव. यावरून निषिद्ध विचार, निषिद्ध वर्तन, निषिद्ध धन, तसंच चुकीच्या मार्गाने मिळणारा पैसा, सुख यांचा विचार केला जातो. या स्थानावरून शारीरिक सुखाचाही विचार होतो, जो सप्तमावरनही बघितला जातो. पण सप्तमाचं सुख हे कायदेशीर मार्गाने विवाहामुळे मिळणारं सुख आहे. तर अष्टमाचं सुख हे विवाहोत्तर सुख जसं आहे तसंच विवाह नाही झाला तरी सुद्धा मिळवता येतं किंवा उपभोगता येतं. मग अध्यात्म मार्गावरती जर जायचं असेल तर ही जी सगळ्या निषिद्ध गोष्टी आहेत किंवा ही जी सगळी प्रलोभनं आहेत त्यावर आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. त्यांच्यापासून निरीच्छता येणं हे महत्वाचं असतं. तसंच अष्टमावरून संकट, प्रतिकूलता, अडचणी, दुःख ह्यांचाही विचार होतो आणि त्याचाही सामना आपल्याला करायचा असतो. आणि म्हणूनच आपल्या इंद्रियांवरती, आपल्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी, प्रतिकूलतेवरती मात करण्यासाठी अष्टमावरून योग साधनेचा विचार सांगितलेला आहे. त्यामुळे योग साधना, मग त्या साधनेसाठी लागणारी उत्तम बैठक, त्यातलं सातत्य हे सगळं अष्टमाशी निगडित आहे. आणि म्हणूनच कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये अष्टमात येते वृश्चिक रास, जी स्थिर तत्वाची रास आहे. ही रास चिवट किंवा हार न मानणारी, न खचणारी अशी ही रास आहे. आणि ती रास पण काय आहे की आपल्याला हवं ते मिळवणारी अशी ही निग्रही रास आहे. अष्टम स्थान जे आहे ना ते मोक्ष त्रिकोणाचा गाभा आहे. त्यामुळेच काय होतं की आपल्या मोक्षाचा खरा प्रवास या स्थानातूनच सुरू होतो. आता त्रिकोणाचा जो शेवटचा भाव आहे, तिसरा भाव, तो म्हणजे द्वादश भाव अर्थात व्यय भाव. मग या भावावरून नावच व्यय आहे त्याचं, त्यामुळे जातकाचं
सर्व प्रकारचं नुकसान म्हणजे शारीरिक असो, आर्थिक असो, मानसिक असो, सगळ्या नुकसानीचा विचार हा या व्ययभावावरून केला जातो. तसंच कर्जबाजारीपणा, कर्जाची परतफेड, व्यसनं, वाईट गोष्टी यांचाही विचार या स्थानावरून केला जातो. मग ह्या सगळ्यांवरती सुद्धा मात करणं हे आवश्यक असतं. मुख्य म्हणजे हे स्थान बंधन योगाचं पण स्थान आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बंधन योग हा येत असतो. पण अध्यात्म मार्गावर जर जायचं असेल तर मात्र आपल्याला जाणून बुजून आपल्यावरती काही बंधन लावून घेणं हे गरजेचं असतं. नियमांचं पालन करायला लावणारं हे स्थान आहे. आणि म्हणूनच जर नियम बंधनं पाळली गेली नाहीत तर नुकसान हे नक्कीच आहे. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये या स्थानात येते ती गुरुची मीन ही जलतत्वाची राशी. ही राशी मोक्षाची राशी म्हणून म्हटलेली. अर्थात या त्रिकोणामध्ये येतात त्या सगळ्या जलतत्वाच्याच राशी येतात. मग जलतत्वाचा गुण काय आहे की स्वतःला झोकून देणं, समर्पित करणं, तसंच वाहवत जाणं, या भावना त्यात आहेत. पण मग ऐहिक बाजूकडे वाहवत जायचं का अध्यात्म साधनेमध्ये आपण झोकून द्यायचं, हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. हे ज्याचं त्याचं कर्म आहे. मग हे प्रत्येकाचं कर्म ज्या दशमस्थानावरून विचारात घेतलं जातं ते दशमस्थान हे या चतुर्थाच्या बरोबर समोरचं असल्यामुळे मनातले विचार कृतीमध्ये आणणारं स्थान आहे. तसंच अष्टम स्थानाचं ते तृतीय स्थान आहे आणि व्ययस्थानाचं ते लाभस्थान आहे. आणि म्हणूनच हे तीनही भाव आणि दशमस्थान यांचा परस्परांशी संबंध हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे इथे पण लक्षात येईल की नियतीने कर्माला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण हे स्वातंत्र्य जरी दिलेलं असलं तरी शेवटी कर्माचा कर्ता कोण आहे? तर कर्माचा कर्ता आपण आहोत. आपण म्हणजे आपला लग्नेश, आपलं लग्नस्थान. त्यामुळे लग्न लग्नेश यांची कुंडलीतली स्थिती ही विसरून आपल्याला चालणारच नाही. शेवटी मोक्ष म्हणजे काय आहे? तर मोहाचा क्षय आहे. त्यामुळेच ह्या तीनही भावांनी दर्शवलेले जे काही मोहाचे क्षण आहेत ते जर आपल्याला दूर सारता आले तर मोक्षाकडे वाटचाल करणं हे आपल्याला नक्कीच सुकर होऊ शकतं. आता मोक्ष हा त्यातला जो शब्द आहे तो मूळ संस्कृत धातू मुच यापासून आलेला आहे. याचा अर्थ आहे सोडणे किंवा मुक्त होणे. मग ह्या त्रिकोणातला जो चतुर्थ भाव आहे तो ऐहिक सुखात अडकलेल्या आपल्या मनाला आधी मुक्त करतो. अष्टम भाव हा मृत्यूच्या रूपामध्ये शरीरापासून मुक्त करतो, तर द्वादश भाव हा मन आणि शरीरातून मुक्त करून आत्म्याला मोक्षाच्या प्रवासाला पाठवतो. आपण हे जे चारही त्रिकोण आता बघितले त्यात धर्म त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण हे एकमेकांना सहाय्य करणार आहेत, तर अर्थ आणि काम हे परस्परांना मदत करतात. कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे धर्म त्रिकोणात येतात ज्या राशी येतात त्यांचे स्वामी आहेत रवी, मंगळ, गुरु. आणि मोक्ष त्रिकोणामध्ये जे स्वामी येतात ते आहेत चंद्र, मंगळ, गुरु. म्हणजेच काय, इथे आपल्याला दोन्ही त्रिकोणामध्ये रवी, चंद्र, मंगळ आणि गुरु हा एक परस्पर मित्रांचा गट मिळतो. त्यामुळे ते एकमेकांना सहाय्य करणारे असतात. आता यातला रवी जो आहे तो आपला आत्मा आहे, चंद्र हे मन आहे आणि गुरु हा सत्व गुणप्रधान ग्रह असून तो भक्तीची प्रेरणा देणारा आणि आध्यात्मिकतेचा पाया रचणारा असा हा महत्वाचा ग्रह आहे. आता यात मंगळाचं काय काम आहे? कारण मंगळ हा तर तामसी ग्रह आहे. पण असं जरी असलं तरी धर्म आणि मोक्ष त्रिकोणाच्या माध्यमातून अध्यात्माचा जो विचार आपण केला जातो त्यासाठी वेगळ्या वाटेने जाण्याचं धाडस, प्रतिकूलतेवरती मात करण्याची क्षमता, तसंच ध्यानधारणेसाठी लागणारी जिद्द किंवा योग साधनेसाठी लागणारी बैठक, ऊर्जा, हे सगळं हा मंगळच आपल्याला देत असतो ना. त्यामुळे मंगळ हा सुद्धा खूप महत्वाचा ठरतो.
आता अर्थत्रिकोणाचे स्वामी बघितले तर ते होतात बुध शुक्र शनी, आणि कामत्रिकोणाचे पण तेच स्वामी होतात. म्हणजे इथे पण आपल्याला बुध शुक्र शनी हा एक परस्पर मित्रांचा गट मिळतो की ते जे परस्परांना पूरक असतात. ह्यातले जे बुध शुक्र आहेत हे रजोगुणी ग्रह आहेत, आणि म्हणूनच ते संसारातले आपली जी ऐहिक सुख आहेत, भौतिक सुख आहेत किंवा वैवाहिक सुख प्रदान करणारे आहेत. आता परत इथे शनीचा संबंध काय? कारण शनी हा तर विरक्तीचा कारक ग्रह आहे, वैराग्याचा कारक आहे, तो अध्यात्माला पूरक ठरणारा आहे. मग इथे शनी कसा? तर शनी आधी आपल्याला आपल्या सांसारिक प्रापंचिक इच्छांमध्ये अडकायला लावतो, त्यांच्या मागे धावायला लावतो, आणि हळूहळू नकारात्मक गोष्टी समोर आणून जीवनामध्ये प्रतिकूलता, अडचणी निर्माण करतो, आणि त्या माध्यमातनं आपला जीवनाचा उद्देश काय आहे, आपलं खरं उद्दिष्ट काय आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो, आणि मगच अध्यात्माच्या मार्गावरती नेतो. असे हे कुंडलीचे जे 4 त्रिकोण आहेत हे आपल्या सगळ्यांचंच आयुष्य पूर्णपणे व्यापलेले आहे. हे जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत ते म्हणजे एक परिपूर्ण व्यवस्था आहे असं मला वाटतं. त्यांच्यामुळेच मानवाच्या ऐहिक जीवनाला नैतिक आणि धार्मिक मूल्य प्राप्त झालंय, आणि त्यामुळे एक प्रकारे माणसाचं शरीर, मन आणि आत्मा या सगळ्यांच्याच गरजांची पूर्ती आणि स्वास्थ्य ह्याच्यामध्ये साधलं जातं. आणि म्हणूनच या चतुर्विध पुरुषार्थांना मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज इथे माझा विषय मांडण्याची संधी मला दिली त्यासाठी सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या ओघवत्या आणि सहज सुंदर वाणीने आपण हा विषय अत्यंत चांगल्या रीतीने समजावून सांगितला, उलगडून सांगितला, आणि त्याचे पैलू बऱ्याच गोष्टीने बऱ्याच पद्धतीने कळले. धन्यवाद. छान झालं. धन्यवाद. आणि आता मी विनंती करेन की आमचे सर, आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष पंडित विजय जकातदार सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, भाषण व्यक्त करावे. धन्यवाद सर. नमस्कार. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा चतुर्वेद पुरुषार्थ याच्यावरती स्नेहल अभ्यंकरने यांनी आता अतिशय सुंदर व्याख्यान दिलं. जसं आपण सांगितलं धनंजय, अतिशय सुंदर व्याख्यान दिलं. त्यांनी व्याख्यान देताना धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण, त्यांचे भाव, त्यांचे स्वामी, त्यांचं कार्य, याच्याबरोबरच त्यांनी धर्म आणि मोक्ष त्रिकोण एकमेकांना कसे परस्पर पूरक आहेत, अर्थ काम कसे एकमेकांना परस्पर पूरक आहेत, आणि सुख दुःख जे प्राप्त होतो त्याच्यामध्ये संचित प्रारब्ध आणि क्रियामान याचा संबंध कसा येतो, या सर्व गोष्टी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने, आणि मला तर असं वाटतं की त्यांनी त्याचा वैज्ञानिक पद्धतीने त्यांनी त्या समजून सांगितल्या. निश्चितच हा त्रिकोण मानवी जीवनासाठी महत्वाचा आहे. मला आज एक थोडीशी वेगळी गोष्ट मांडायची आहे या ठिकाणी, या त्रिकोणाच्या माध्यमातून. जेव्हा हा विषय आपण दिला स्नेह अभ्यंकरण, तेव्हा भारतीय तत्त्वज्ञानाचा केवळ हा जीवन मार्ग नाही आहे, तर तो मानवी चेतनेचा एक उत्क्रांती क्रम आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा हा धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्रिकोणाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक वेगळी परिभाषा या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. ती म्हणजे काय? तर जन्मपूर्व आपण एक संकल्प करून येणार आहोत आणि जीवनाच्या उत्तरार्धात त्याचं समाधान बघणार आहोत. मग असं जर करायचं असेल, असं जर बघायचं असेल या त्रिकोणाकडे, तर एक प्रश्न असा उरतो की कुंडली माझ्या पुढे आल्यानंतर मी काय पद्धतीने कुंडलीचा विचार केला पाहिजे या 12 त्रिकोणांच्या माध्यमातून. तो फार भाग महत्वाचा आहे. मला असं वाटतं की कुंडली आल्यानंतर पहिल्या प्रथम आम्ही 2 भाव या त्रिकोणाचे पाहणे महत्वाचं आहे. ते कुठले? तर लग्नेश हा बघणं महत्वाचं आहे आणि लाभेश बघणं महत्वाचं आहे. लग्नेश हा कदाचित सांगेल की मी कोणत्या इच्छेने जन्म घेतला आहे, आणि लाभेश सांगेल या जन्मात मला काय मिळवायचं आहे. मला असं वाटतं की हे 2 प्रश्न जे आहेत, मी काय इच्छेने जन्म घेतलाय आणि मला काय मिळवायचंय, हे जर त्या माणसाला समजलं तर आपल्याला त्याला समुपदेशन करायला सोपं जाणार.
त्यामुळे लग्नेश आणि लाभेश यांचा विचार फार महत्वाचा पडतो. लग्नेश कसं आहे की व्यक्तीला जर जन्मसंकल्प आणि इच्छापूर्तीचा स्वभाव हे दोन्ही समजले तर सोपं जाईल. म्हणजे काय तर का हा प्रश्न पहिल्यांदा पडेल आणि हे असंच आहे असा प्रश्न दुसरं उत्तर येईल. मग त्याचा स्वीकार वाढेल. आपल्याला त्याचा स्वीकार वाढवायचा आहे समुपदेशनामध्ये. मग उद्या अशा पद्धतीने जर विचार झाला तर मग आपल्याला एक साधारणतः थोडस टायटल एक स्क्वेअर तयार करता येईल आपल्याला. धर्म अर्थ काम मोक्ष या त्रिकोणांचा तो कसा करता येईल बाबा. तर धर्म म्हणजे 1 5 9 आहेत. आता स्नेहल अभ्यंकरनी सांगितलं. मग 1 5 9 म्हणजे अर्थपूर्णता मूल्य आणि मार्ग असे 3 शब्द आपण त्याला देऊ शकतो. अर्थ त्रिकोणाला साधन जगणे आणि कर्तव्य असं देऊ शकतो. काम त्रिकोणाला इच्छा संबंध आणि अनुभव देऊ शकतो. आणि मोक्ष त्रिकोणाला अंतर्मन आणि त्यांनी मगाशी सांगितलं 8व्याचं निषिद्धता सोडणे लेट गो आणि पीस शांतता असं देऊ शकतो. मग लग्नेश आणि लाभेश. लग्नेश व्यक्ती काय शोधते तिच्या अस्तित्वाची दिशा कुठली आहे आणि मग तिला अनुभव आणि तिचा गुणार्थ कुठला लाभेश कुठला आहे व्यक्तीचं समाधान कुठे मिळणार आहे. या 2 वाक्यातनं आपण लग्नेश आणि लाभेश त्या व्यक्तीचे कुठे पडले आहेत असा जर विचार केला तर आपण याच्या पुढे ते कुठल्या भावात पडलेत असं बघण्यापेक्षा कुठल्या त्रिकोणात पडलेत असं बघणं आवश्यक आहे. लग्नेश कुठे पडलाय तर धर्म त्रिकोणात पडलाय. लाभेश धर्म त्रिकोणात पडलाय. म्हणजे याचा अर्थ काय झाला ही आयडियल पर्सनॅलिटी आहे. मग ही आयडियल पर्सनॅलिटी असेल तर ही परफेक्शन यांना कसं सॉफन करता येईल असं समुपदेशन करता येईल. पण लग्नेश धर्म त्रिकोणात आहे आणि लाभेश अर्थ त्रिकोणात आहे. मग हा सक्सेससाठी धडपडतोय ना. मग याला आपल्याला समतोल कसं राहायचं हे सांगता येईल. लग्नेश धर्म त्रिकोणात आहे पण लाभेश काम त्रिकोणात आहे. मग रिलेशनशिप वरती समुपदेशन करावं लागेल. प्रसंग लक्षात येत आहे ना. रिलेशनशिप वरती आज आपण बघतो लग्नेश धर्म त्रिकोणात लाभेश काम त्रिकोणात पडला काय झालं बघतोय आपण. मग या ठिकाणी रिलेशनशिपचं समुपदेशन करावं लागेल आपल्याला. त्याला खऱ्या अर्थाने गुरु व्हावं लागेल. पण लग्नेश धर्म त्रिकोणात आहे पण लाभेश मोक्ष त्रिकोणात आहे. मग समाधानाचं सातत्य त्याला कायम ठेवावं लागणार आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक त्रिकोणाच्या 2 गोष्टी विचार करू शकतो. अर्थ त्रिकोण आणि अर्थ त्रिकोणाचा स्वामी अर्थ त्रिकोणात आहे आणि लाभेशही अर्थ त्रिकोणातच आहे. मग इथे यशाची धुंदी नको असं सांगता येईल. आम्हाला त्या माणसाला कसं गाईड करायचंय हे हा आपला याच्यामध्ये अर्थ त्रिकोणात गोष्टी तयार करू शकतो. स्वतःच्या तयार केल्या होत्या पण ह्या तयार करून सांगणार मी वाटल्यास ग्रुपवरती टाकीत मुद्दामून या की सगळ्यांना उपयोगी पडेल. मी 4 चौक 16 गोष्टी म्हणजे धर्म त्रिकोण लाभेश त्रिकोण लाभेश अर्थ लाभेश धर्म लाभेश अर्थ लाभेश काम लाभेश काय समुपदेशन करायचं. अर्थ त्रिकोण हा अर्थ त्रिकोणात लाभेश अर्थ त्रिकोणात लाभेश पद्धतीने आपण जर विचार केला तर निश्चितपणे आपण जातकाला एका चांगल्या मार्गाकडे नेऊ शकतो. कारण का तर त्याच्या 2च गोष्टी आहेत जातकाच्या. मी काय आणलंय आणि मला काय पाहिजे याच्यासाठीच आपली धडपड चालू आहे ना. मग आम्हाला कुंडली आल्या पाहता आलं पाहिजे की लग्नेश कुठल्या त्रिकोणात पडलाय. आपण म्हणतो लग्नेश अष्टमात पडला नाही लग्नेश मोक्ष त्रिकोणात पडला. लाभेश मोक्ष त्रिकोणात पडला मग लाभेश अष्टमात गेला असं म्हणणं आणि लाभेश मोक्ष त्रिकोणात गेला असं म्हणणं यात फरक आहे ना. मग लग्नेश मोक्ष लाभेश मोक्ष या माणसाचं विचार काय ते आपल्याला कळणार. या पद्धतीने जर आपण विचार केला तर हा महत्वाचा उपयोग आपल्याला त्याला जन्मसंकल्प आणि त्याचा इच्छापूर्तीचा स्वभाव या दोन्ही गोष्टी त्याला समजून सांगता येतील आणि म्हणून सांगता येईल. शेवटी ऍक्सेप्टन्स हा सर्वात महत्वाचा आहे. म्हणून माझ्या मते आपण फक्त फलितच न सांगता पुरुषार्थाचं दुभाषा व्हावं आणि तुझा धर्म काय आहे तुझा अर्थ कुठे आहे तुझं काम कशात आहे आणि तुझा मोक्ष कोणत्या अनुभवात दडलेला आहे हे समजून सांगून आपण लोकांना फक्त भविष्य सांगण्याच्या ऐवजी त्यांचा पुरुषार्थ समजून सांगावा आणि हा लग्नेश आणि लाभेश कुठे पडलाय या पुरुषार्थातनं त्यांचं समुपदेशन करावं असं मला वाटतं. आणि आजचं व्याख्यान अतिशय सुंदर झालं. पण हा एक विचार मला ज्योतिर्विदांना इथे ज्योतिषी आहेत त्यांना द्यायचा आहे की लग्नेश आणि लाभेश बघा
भावात पडले बघू नका, तो कुठल्या त्रिकोणात पडले नका. मग लग्नेश अष्टमातून लाभेश अष्टमातला निश्चितपणे चांगलाच आहे. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलेल. आणि म्हणून पुरुषार्थ आपल्याला त्यांना शिकवायचा आहे, पुरुषार्थ त्यांना दाखवायचा आहे. या नोडवरती मी थांबतो. आज या ठिकाणी प्रसन्न मुळे, अनंत मराठे, धनंजय पैसुले, सुप्रिया, स्नेहल अभ्यंकर, धनंजय आणि आपले सर्व ग्रुप सगळे या ठिकाणी आले. सर्वांनी आज अतिशय सहकार्याने हा आपला कार्यक्रम चालू आहे. निश्चितच मला आनंद आहे. आजचं दुसरं पुष्प आहे, चांगला विचार आहे. आणि या चांगल्या विचारातनं मला एक अध्यक्ष नेमलं जातं प्रत्येक वेळी. धनंजय पैसुलेंनी मला ती माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे आणि प्रत्येक वेळी ती जबाबदारी स्वीकारताना मला काहीतरी खाटकी द्यायची इच्छा असते. आणि म्हणून मी काहीतरी शोधायचा प्रयत्न करतो. आणि त्यातनं आजचा विषय असा मला सुचला की आपण कुंडलीमध्ये फक्त दोनच गोष्टी बघाव्यात, लग्नेश आणि लाभेश. काय आणलं आणि काय करायचंय, माणसाचं इतिश्री आहे तिथं. आणि मग त्याचं समुपदेशन करायला सोपं जाणार आहे असं मला वाटलं. आणि म्हणून मी हा विचार या ठिकाणी मांडला. आणि त्याबद्दल मलाही आज धनंजयने या ठिकाणी अध्यक्षपद नेमलं, त्याबद्दल संधी दिली. माझे विचार मांडायला ही संधी मला मिळते, त्याबद्दल मीही करतो. पण लाभेश हा इच्छापूर्तीचा कारक आहे, पण तो धर्म त्रिकोणात असेल तर तो व्हॅल्यू बेस असतो, पर्पजसाठी धड पडतो. लाभेश हा अर्थ त्रिकोणाचा आहे, ते इच्छापूर्तीच आहे, पण तिथं टँजियल गेन आहे, प्रत्यक्ष किती गेन मिळायचं तो त्याच्यासाठी धड पडणार आहे. काम त्रिकोणात लोक किती तो रिलेशनशिप नेटवर्क, सोशल व्हॅलिडेशन साठी धड पडणार आहे. आणि मोक्ष त्रिकोणात तो काय करणार आहे, इनर पीस शोधणार आहे, अपेक्षा कमी समाधान जास्त पाहिजे त्याला. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी आम्हाला जर समजल्या तर आम्हाला त्या माणसाला समजायला सोपं जाणार आहे. आणि एकदा का माणूस समजला की त्याला कसं सुधारायचं हे आपल्या ताब्यात आहे, त्याला कशी ऊर्जा द्यायची ही आपल्या ताब्यात आहे. आणि ही ऊर्जा देणं, त्याला तो कशासाठी आलाय आणि त्याला काय मिळवायचंय हे समजून सांगणं, हे आपलं उद्दिष्ट, ध्येय आणि आपण त्याला दिलेला मार्ग जर तो चालला तर या जीवनाचं उद्दिष्ट त्याचं साध्य होईल असं मला वाटतं. आणि त्यामुळेच आज स्नेहल अभ्यंकरने जो धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्थ पुरुषार्थाचं जे व्याख्यान दिलं ते व्याख्यान त्या दृष्टीने सफल होईल असं मला वाटतं. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही काहीतरी हटकेच देणार, नेहमी देणार, आम्हाला ही खात्री आहे. आणि आम्ही तर त्याची वाट पाहत असतो की तुम्ही काही विशेष त्याच्यामध्ये जे आम्हाला दिसत नाही ते तुम्हाला दिसतं. म्हणूनच म्हणजे तुम्ही हे अध्यक्षपद कायम घ्यायचं आहे हे मी आत्ताच जाहीर करतोय. त्यामुळे जोपर्यंत आपलं अजरामर दिगंत कीर्ती होणार तोपर्यंत अध्यक्ष आमचे सरच असतात. अलिखित आपण असा विचार करूया. आपण प्रत्येक वेळीच विचार करूया. प्रसन्न बरोबर आहे की नाही असा एक विचार. आज कुंडलीत तुम्हाला जेव्हा 2 साधं पाहिजे, काय आणले काय घ्यायचंय समजलं, पुष्कळ झालं अगदी. आणि तो कुठल्या त्रिकोणात पडलाय बघा होय, भावापेक्षा. व्हेरी गुड ना, त्या दृष्टीने आपल्याला छान करता येईल ना. ओके, धन्यवाद, थँक्यू. ओके. तर आता आपण समारोपाकडे येतोय. तर सर्वांचे मी मनापासून आभार मान्य करतो. आणि ज्या आमच्या संस्था आहेत, फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे, श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि प्रथमेश ज्योतिष संस्था आणि अर्थात गजानन ज्योतिषालय मुंबई, आपल्या सर्वांचे स्वागत. सर्व ज्योतिष प्रेमी ज्योतिष अभ्यासकांचं आभार मानतो मी. आणि काही चुकलं असेल, शब्द इकडे तिकडे झाला असेल तर समजून घ्या. तर आता हे समारोप करतो आणि लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये आपण भेटणार आहोत. नवीन विषय, नवीन व्याख्याते. त्यावेळी साधारणपणे रामनवमी आहे, त्यामुळे श्री प्रभू रामचंद्र केंद्रस्थानी धरून काही करण्याचा विचार आहे. तर आपल्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे. असंच प्रेम राहू द्या. तोपर्यंत धन्यवाद. जय गणेश. मंगलमूर्ती मोरया. काही लोक प्रश्न विचारतायत.